नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? लीना कदम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. इयत्ता 10वी विषय मराठी. मराठी विषयाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कथालेखन. अगदी सोपा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कथालेखन हा जो बोर्ड पत्रिकेमध्ये प्रश्न येतो त्यामध्ये तुम्हाला हमखास 7 ते 8 लाईन लिहून तुम्ही 5 मार्क हमखास मिळवू शकता. ते कसे हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यामुळे मला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इयत्ता 10वीसाठी कथालेखनाचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण कसा सोडवायचा आणि त्यातून फक्त 7 ते 8 लिहून 5 पैकी 5 मार्क आपण कशी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे विशिष्ट स्थळ काळी पात्राच्या संवादातून वास्तवदर्शी केलेले चित्रण म्हणजे कथा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कथा लेखनाचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न बोर्ड पेपरमध्ये 5व्या नंबरचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता हा प्रश्न कसा विचारला जातो. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न क्रमांक 5A पुढील 3 कृती विचारणार कोणत्याही 2 सोडवायचे आहे तुम्हाला. जसं या प्रश्नामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन 5 मार्कासाठी येते, बातमी लेखन 5 मार्कासाठी आणि कथा लेखन पण 5 मार्कासाठी येते. तर यात सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा घटक म्हणजे कथालेखन. आता कथालेखनमध्ये आपल्याला 5 मार्क जर हमखास घ्यायचे असेल तर आपण 5 मार्क कसे घ्यायचे तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक शीर्षक, कथा कशी लिहायची, मुद्देसूद लिहायची, पात्राचा संवाद कसा साधायचा, हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुमचे 7-8 ओळीमध्ये कथा पूर्ण होऊन जाते आणि 5 पैकी 5 मार्क तुम्ही घेऊ शकता. फक्त ते तुम्ही व्यवस्थित लिहायची आणि कथा लिहित असताना विचारपूर्वक आणि आपल्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलतेला वाव देऊन आपण ही कथा लिहायची. चल बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हमखास 5 मार्क घ्यायचे असेल तर आपण कथालेखन कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कथा विचारण्याच्या पद्धतीमध्ये बोर्ड पेपरमध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर कसा कथा विचारला आपल्याला कशा स्वरूपाची कथा विचारली असते माहिती आहे का? यामध्ये आपल्याला काही शब्द देतात किंवा एखादी पूर्वार्ध दिला जातो, तर त्या कथेचा उत्तरार्ध आपल्याला पूर्ण करायचा असतो किंवा उत्तरार्ध दिला जातो तर पूर्वार्ध आपल्याला पूर्ण करायचा असतो. तर कथा लेखन करत असताना आपण काय करायचं तर कथा लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचलेली असते. ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असून कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते. कथेतून आनंद मिळतो, त्याचप्रमाणे कथा विचार प्रवर्तकही असतात. कथेतून आनंदाबरोबरच विचारांनाही दिशा मिळते. कथा बीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे ही लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित करणे हा कथा लेखन घटकांच्या अभ्यासातून आपल्याला दिसते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर व्यवस्थित कथा लिहायची असेल तर आपण अशा पद्धतीने कथा लिहिली पाहिजे. आता बघा आपण बघणार आहे की कथा पेपरमध्ये विचारल्यानंतर तो प्रश्न कसा विचारला जातो आणि त्या प्रश्नाला कसे मार्क दिले जातात. तर बघा, सगळ्यात पहिले लिहायचं असते आपल्याला शीर्षक. शीर्षकाला तुम्हाला अर्धा किंवा जर तुम्ही चांगलं शीर्षक लिहिलं तर 1 मार्क्स तुम्हाला देतात. आणि दुसरा घटक म्हणजे सुरुवात. आपण कथेचा सुरुवात कसा करतो, मध्य कशा करतो त्याच्यावर आपल्याला 3.5 मार्क्स असते. आणि त्यानंतर बोध,
त्या कथेतून काय बोध घेऊ, त्यावर तुम्हाला अर्धा किंवा 1 मार्क्स असते. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नामध्ये तुम्ही 5 मार्क्स घेऊ शकता. ते कसे तर बघा, याला मी जरी शीर्षकाला अर्धा मार्क्स दिला असला तरी 1 मार्क्स तुम्हाला मिळू शकतो आणि याला 3.5 मार्क्स आणि याला अर्धा किंवा 1 मार्क्स असे करून तुम्हाला 5 मार्क या प्रश्नाला मिळवता येते जर तुम्ही चांगल्या प्रकारे हा प्रश्न लिहिला तर. त्यानंतर आपण बघू विद्यार्थी मित्रांनो की शीर्षकावरून कथालेखन. तुम्हाला काही शीर्षक दिलेलं असते आणि त्या शीर्षकावरून तुम्हाला कथालेखन करायचं असते. कथेला योग्य शीर्षक द्यायचे असते. तात्पर्य लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण त्या ठिकाणी शीर्षक योग्य द्यायचं आणि शीर्षक दिल्यानंतर ते कथालेखन हे आपण योग्य प्रकारे करायचं. शीर्षकावरून कथेचा विषयाची कथाबीजाची कल्पना यायला हवी. शीर्षक म्हणून सुविचार म्हण असावी असे बंधन नाही. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, शीर्षक आपण चांगल्या प्रकारे दिलं किंवा शीर्षकावरून जर आपण कथा लिहिली तर आपल्याला 1 मार्क्स हमखास त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. कारण या कथाविषयीचा हा जो प्रश्न आहे याच्यासाठी आपल्याला वेगळा काही अभ्यास करावा लागत नाही. आपल्याला तिथेच पॉईंट दिलेले असतात, तिथे शब्द दिलेले असतात, तिथे शीर्षक दिलेला असतो. ते शीर्षक पाहून आपल्याला कथेचं लेखन करायचं असते. त्यानंतर दुसरा मुद्दा असतो की आपण कथा ही नेहमी आपल्याला भूतकाळात लिहायची असते. कथा लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्त्वाचे आहे. कथेला भाषेचा घटनांचा ओघ कालानुक्रम असणे आवश्यक आहे. म्हणून कथा नेहमी भूतकाळात लिहायची असते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघणार आहे पात्रानुसार योग्य संवाद. आता कथेमध्ये जे आपण पात्र लिहिणार आहे किंवा कथेमध्ये ज्या पात्राचा संवाद करणार आहे तो आपला संवाद योग्य असला पाहिजे. कारण जे शिक्षक आपला पेपर चेक करतात ते आपली कथा वाचतात आणि वाचल्यानंतर तुम्हाला पात्रांचा संवाद जर तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी पात्राच्या संवादावर 3-3.5 मार्क्स तुम्हाला मध्य जो भाग आहे, सुरुवात जे भाग आहे ते पात्राच्या संवादामध्ये येते. म्हणून ते आपल्याला व्यवस्थित लिहायचा असतो. 3.5 मार्क्स आपल्याला याच्यामध्ये मिळतात. म्हणून पात्राचा आपला कथाबीजाला अनुसरून पात्र व त्याचे संवाद आपण करायला हवे. पात्रानुसार योग्य भाषा असावी. कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती आपल्याला करायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कथाबीजावरून कथालेखन आपल्याला करायचे असते, शीर्षकावरून कथालेखन करायचे असते किंवा दिलेल्या मुद्द्यावरून आपल्याला कथालेखन करायचं असते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहे कथालेखनचा हा जो प्रश्न आहे हा कसा लिहायचा. तर दिलेल्या पूर्वार्धाच्या आधारे कथेचा उत्तरार्ध आपल्याला लिहायचा असतो. त्याचप्रमाणे आपल्याला दिलेल्या उत्तराच्या आधारे कथेचा पूर्वार्ध लिहिणे. म्हणजे कसं तर एखादी कथा लिहित असताना आपल्याला कथेचा समोरचा भाग लिहिलेला असतो, पूर्वार्ध लिहिलेला असतो आणि त्याचा शेवट आपल्याला करायचा असतो. नाही तर आपल्याला शेवट दिलेला असतो, त्याचा सुरुवात आपल्याला त्या कथेची करायची असते. दिलेल्या शब्दाच्या आधारे कथा लिहिणे म्हणजे काही शब्द दिलेले असतात जसं राम, एखाद्या गावाचं नाव, त्या ठिकाणी त्याची शाळा, असे काही शब्द दिलेले असतात आणि ते शब्द पाहून आपल्याला कथा पूर्ण करायची असते. त्यानंतर आपल्याला दिलेलं असते की दिलेल्या शीर्षकाच्या आधारे कथालेखन करणे. आता शीर्षक दिलेलं असते, शीर्षकाच्या आधारे आपल्याला कथालेखन करायचं असते. शीर्षकावरून आपल्याला ती कथा पूर्ण करायची असते 7-8 ओळीमध्ये. मुद्द्यांच्या आधारे सुद्धा आपण कथा लिहू शकतो. कृतीपत्रिकेतील दिलेली अपूर्ण कथा उत्तरपत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्यालाच प्रश्न विचारलेला असतो, ती मुद्दे दिलेले असतात, ते मुद्दे आपल्याला लिहिण्याची गरज नाही. कारण त्याच्यामध्ये आपला वेळ जातो, परीक्षेचा महत्त्वाचा कालावधी आपला वाया जाऊ नये त्यासाठी आपण पेपरमध्ये दिलेला प्रश्न आणखी खाली लिहायचा नाही. शब्द वगैरे दिलेले, शीर्षक वगैरे दिलेलं लिहायचं नाही. आपण आपली कथा सुरू करायची. तुम्हाला सुचलेला पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध नवीन भागात तुम्हाला लिहायचा असतो. कथेमध्ये दिलेला जो काही प्रश्न आहे, जे काही मुद्दे दिलेले असतात ते पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही, कारण त्यामध्ये आपला वेळ जातो. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो कथालेखन करायचं असते. कथालेखनामध्ये आपल्याला हमखास 5 पैकी 5 मार्क्स मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण थोडासा सराव करून कथालेखनाचा प्रश्न आपण लिहायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स जर तुम्हाला मिळायचे असेल तर या प्रश्न आपण मन लावून जर लिहिला, कारण या प्रश्नामध्ये आपल्याला कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने लिहिली जाते. त्याचप्रमाणे कथेमध्ये आपल्याला
कथा लिहित असताना कथेतून आनंद मिळतो, त्याचप्रमाणे कथा विचार प्रवर्तकही असते. कथेतून आनंदाबरोबरच विचारांनाही दिशा मिळत असते. कथा बीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित करणे हा कथा लेखन घटकाच्या अभ्यासातून आपल्याला दाखवून द्यायचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा लिहित असताना विचारपूर्वक कथाचे लेखन करायचं. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.